चल विघ्नेश, विघ्नेश चल घरी, चल घरी, आई बोलत त्याला रडायला काय आलं? काय आलं रडायला? मला पहिले 10 रुपये द्या, मम्मी सांगतो. अरे देतो 10 रुपये, पहिला काय आलं ते सांग ना. नाही, तुम्ही पहिले 10 रुपये द्या, मम्मी सांगतो. 10 रुपये आता कुठून आणू? घे 10 रुपये घे. आता सांग काय आलं रडायला? काय आलं रडायला? अम्मा ना. हा काय आलं रडायला सांग. डोले पुसून ना. हा डोळे पुसून. हा पुस. झालं पुसून? काय नाही, 10 रुपयासाठी रडत होत. ए, थांब. 10 रुपये काढतो, ती घरी चाल. ते 20 रुपये द्या, मम्मी घरी येईल. तुझ्या आईला रे. हे सूर्या, अरे चल लवकर चल, आपल्या जगाला डॉक्टर मारतोय. चल लवकर. काय जगायला मारतोय? हो चल. पहिला बाटलीत घालतो डोक्यात. लवकर चल, आपल्या गाडीवर नजर. हे पकड, चावी कुठे? चावी काढ. अरे हा काढतोय. बघतोस त्या दत्तारामला, तिच्या आईला दत्ताराम मारतो काय? पण तो दत्ताराम कोण आहे? अरे जगेचा बापूस. चल. कोण आहे? जगेचा बापूस. उतरायला काय झालं? बाटली तिकडे, डोका पुढे कर. तुला ना माझ्या आयुष्यातली एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. कोणती? तुला माहितीये काय? 34 वर्ष झालं तरी मला मुलगा झाला नव्हता. मग काय, माझ्या घरच्याने माझं लग्न केलं. हा. त्यानंतर मला मुलगा झाला. सूर्या, तू आहे? हा मी आहे. घाबरलो ना मी यार. काय झालं, एवढ्या टेन्शन मध्ये बसलाय? काय नाही यार, मला काकांचं टेन्शन आलंय. काकांचं? काकांचं नाही, म्हणजे त्यांच्या ज्या कोंबड्या आहेत ना त्यांचं टेन्शन आलंय. बस तुला सांगतो काय आलं माहितीये काय. ते कोंबड्या आहेत ना गावात जातात, हगून सगळीकडे घाण करतात. मग गावातले लोक वैतागले, ते घाण झाले म्हणून म्हणजे काकाकडे आले. काकाने शिव्या घातल्या, त्यांच्याकडे कंप्लेंट केली. मग काकांना टेन्शन आलं, त्यामुळे मला पण टेन्शन आहे. पण काका आमची जाम हुशार. त्याने काय केलं माहितीये, त्या कोंबड्यांना सगळ्या जमा केलं आणि बंद करून टाकले कुऱ्हाड्यात. अरे वा, मग टेन्शन गेलं असेल ना? अरे कसलं टेन्शन गेलं. अरे त्या कोंबड्या पण हुशार ना, त्या कुऱ्हाड्याच्या मागून निघाल्या, परत गावात गेल्या. गावात परत घाण केली. मग गावाला परत आले, काकांकडे कंप्लेंट केला. काकाला नाही ना बोलले, काका टेन्शन मध्ये आले, त्यामुळे पण टेन्शन मध्ये आलं भाऊ. मग काकाने परत त्या कोंबड्या जमा केली, परत कुऱ्हाड्यात डांबून ठेवली. पण कोंबड्या पण हुशार, परत त्या कुऱ्हाड्याच्या मागून निघाल्या, परत गावात गेल्या, घाण केल्या. आता ही सगळी घाण बघून परत गावाले आले. ह्यावेळी गावालेत ना जाम वैतागले. जाम काकाने शिव्या घातल्या, नुसत्या कंप्लेंटी केल्या. त्यामुळे आमचे काका जाम वैतागले, जाम टेन्शन मध्ये आले. त्यामुळे मी पण टेन्शन मध्ये आलो. पण आमचे काका जाम हुशार, त्यांनी परत सगळ्या कोंबड्यांना एकत्र केली आणि कुऱ्हाड्यात टाकली. नाही रे, मी काय बोललो, ह्यावेळी काका जाम हुशार बोललो ना. त्यांनी कोंबड्यांना एकत्र केले, त्यांच्या मस्त वेगळे खांडोळ्या केल्या, रस्सा बनवला आणि खाऊन टाकला. मग आता टेन्शन गेले असेल ना? अरे कसलं टेन्शन गेलं, त्या कोंबड्या पण जाम हुशार निघाल्या. आता कसे काय? अरे त्या काकांच्या मागून निघाल्या.